क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने आता मोठी पावले उचलत असून बेकायदा फलक लावल्यास संबंधितांना आता प्रतिफलक 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे। तसेच महापालिकेची परवानगी न घेता फलक तयार केल्यास छपाई व्यावसायिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। राजकीय व्यक्तींनी बेकायदा फलक लावल्याने त्यांना दंड आकारला गेला असल्यास निवडणुकीत ना हरकत प्रमाणपत्र देताना दंडाची वसुली करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचा आदेश दिला असून त्याची अंमलबजावणी देखील तातडीने सुरू केली जाणार आहे। महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांकडून शहरात बेकायदा फलकबाजी सुरू झाली आहे। विविध भागांतील रस्त्यांवर, झाडांवर, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात फलक लावले जात असल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीत समोर आले आहे। महापालिकेची परवानगी न घेताच सर्रासपणे लावल्या जाणाऱ्या फलकांमुळे शहरातील बकालपणा वाढत चालला आहे। याविरुद्ध कडक कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे। महानगरपालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा, निवड नियुक्तीबाबत अभिनंदन करणारे फलक लावल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे। तसेच संबंधितांना प्रतिफलक 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। फलक काढण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा खर्च देखील संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे। याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे। या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।